रश्मी शुक्ला यांची नियुक्ती जी केलेली आहे, कारण त्यांना काही कोणी क्लीन चिट दिलेली नाहीये किंवा कोर्टाने त्यांना सोडून दिलेलं नाहीये। आजही आपण बघितलं तर सायबर पोलीस गुन्हा जो सीबीआय कडे वर्ग करण्यात आलेला होता तो रद्द कशाला करण्यात आलेला आहे, म्हणजे तो तपास बंद का केलेला आहे, तर तो तपास पुन्हा सुरू करा, म्हणजे सायबर कडनं आपल्याला कळू शकेल की रश्मी शुक्ला यांनी काय केलेलं आहे। तर हे सगळं जे आहे ते आता आपल्याला हे सगळं कोर्टामध्ये सिद्ध करायला वेळ नसला तरी आता अशा अवस्थेमध्ये रश्मी शुक्लांची नियुक्ती करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे। आणि प्रशासनाची पकड ही निवडणुकांच्या वेळेस खूप महत्त्वाची असते। दोन्ही निवडणुका लोकसभेच्या आणि विधानसभेच्या जवळ आलेल्या आहेत आणि त्यामुळे रश्मी शुक्लांची अशा एका भ्रष्ट पदाधिकाऱ्याची म्हणजे अशा पोलिसांची नियुक्ती करणं, तुम्ही पोलीस खात्यामध्ये महासंचालक पद हे सगळ्यात महत्त्वाचं पद आहे आणि असं असताना तुमच्या हातातली कटपुतली तुम्ही तिथे ठेवून दिली तर प्रशासन हे त्याला काही स्वातंत्र्य असलं पाहिजे की नाही, म्हणजे चुकीचं काय आहे। आता उद्या ह्याला अटक कर त्याला अटक कर असं सत्र जे सुरू झालेलं आहे ते सत्र निवडणुका जवळ आल्यावर जोरात सुरू होईल, म्हणजे ज्यांच्यावरती काही गुन्हे नाही किंवा जे काही नाही परंतु जे लढतायत जे लढाऊ लोक आहेत जे खरं बोलतायत अशा लोकांना तुम्ही आत टाकाल, मग रश्मी शुक्ला लगेच ऐकेल त्यांचं। म्हणजे गृह खातं जे आहे ते आपली मनमानी करण्यासाठी रश्मी शुक्लांना त्यांनी घेतलेलं आहे। त्यांचं टॅपिंगचं प्रकरण त्यांचे सगळे प्रकरण हे गुन्हेगारी प्रवृत्तीचेच आहेत। जर नियम उल्लंघन कोणी केलं असेल मग तो कुठलाही पोलीस ऑफिसर असू दे किंवा कुठलाही प्रशासकीय अधिकारी असू दे किंवा कुठलाही मोठा राजकीय नेता असू दे, ज्याने नियमांचं उल्लंघन केले त्याच्यावरती कारवाई होणं स्वाभाविक। आणि एवढ्या मोठ्या महाराष्ट्रासारख्या महासंचालकपदी जर तुम्ही अशा व्यक्तीला जर बसवलं आणि फेवर केलं तर ते आम्ही खपवून घेणार नाही। रोहित पवारांनी जो मुद्दा उचललेला होता, त्यांनी जी पदयात्रा काढली होती ती फार महत्त्वाची होती। एमपीएससीच्या एमपीएससीच्या मुलांकडनं जे 1200 रुपये 1000 रुपये फी घेण्यात आली होती आणि तेही शेतकऱ्यांची मुलं गरीब कष्टकऱ्यांची मुलं जे रात्रंदिवस अभ्यास करतात ज्यांच्याकडनं एमपीएससीच्या फीज गोळा करण्यात आल्या होत्या त्याला विरोध केला मुलांनी पुढे येऊन, शेतकऱ्यांच्या मुलांनी विरोध केला, बेरोजगार तरुणांनी विरोध केला आणि बेरोजगारी महागाई हे सगळे मुद्दे ऐरणीवरती आणले होते रोहित दादांनी। आणि म्हणून रोहित दादांच्या विरोधात सारखा त्यांना त्रास देण्यासाठी ईडी आणि अशा चौकशा सुरू होत आहेत। जे बारामतीचं जे तुम्ही ॲग्रो हे म्हणाला त्याच्यावरती सारख्या प्रमाणात कारवाई करणं, परंतु हा संघर्ष आम्हाला करायलाच लागणार आहे असं रोहित दादांनी त्याला